बघू शकता मित्रांनो, आम्ही पेटवलंय आणि मोकार जाळण दूर संगत चालू आहे. बघू शकता मोकार जाळ लागलेला आहे. मोकार चटके वाजताय, थोडस लांबच बसावं लागेल. बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही बिट्ट्या उजलाय. सागर भाई बिट्टेवरती लिंबू पिळताना बघू शकता चांगल्या पद्धतीने. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय बिट्ट्या खाण्यासाठी. बघू शकता त्यासाठी आम्ही बिट्ट्या पण भुजून आणला आहे, कारण की आता थंडीचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळं थंडीच्या दिवसात थोड्याशा बिट्ट्या भाजून खाल्यावर भारी लागते. तर आम्ही जवळपास 3 जण चाललो आहे गंगेच्या कडेला. चला आता तिकडं जाऊया, मस्तपैकी बिट्ट्या जरा भुजून खाऊया, मजा करूया थोडीशी. बघूया अजून पुढं काय होतं काही नाही. बघू शकता आमचा एक माणूस पुढं चाललाय आणि एक जण अजून पाठीमागं येतोय. तो काडीश पेटी लिंब वगैरे चटणी विटणी घेऊन येतोय जरा बिट्ट्यांवरती टाकून खायला. तर चला जाऊया आता तिकडं, मस्तपैकी त्यांना भुजूया बिट्ट्यांना, मस्त थंडीच्या मोसममध्ये खाऊया. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही स्पॉटवरती पोहोचलेलो आहे. आमचा एक तिसरा माणूस पण येतोय पळत, बघू शकता. आणि इथंच आता काडक्या विडक्या पण इथंच भरपूर आहे. आता इकडून थोड्याशा काडक्या विडक्या मोडूया. आणि बघू शकता मागच्या वेळेस आम्ही इथंच बिट्ट्या भुजून खाल्ल्या त्या, तेव्हा पण चार जण होतो तेव्हा, आता 3 जण आहे. तर बघू शकता आता बिट्ट्या आणलंय त्यात थोड्याशा आता काडक्या गोळा करूया. बघू शकता इथं काडक्या बी भरपूर आहे, काडक्यांना काही कमी नाही. आमचे गणू शेट पण आता काडक्या आणायला गेले. कुठं तिकडं इथंच भुजू रे, इथंच भारी जागा आहे. ते सागर आहे आणि त्यात जागा बदलून घेऊ, पण त्यांना सांगितलं इथंच भारी जागा आहे. चला आता थोड्याशा काडक्या गोळा करूया आणि मस्तपैकी गज करूया आणि त्यांना भुजूया, मस्तपैकी खाऊया मीठ लिंबू मिरची टाकून. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही एक मस्तपैकी काडक्या बिडक्या जरा गोळ्या केल्या आहे मस्तपैकी, बिट्ट्या पण सोडल्या आहे. तर मस्त त्याला मस्तपैकी भाजूया आणि त्यानंतर त्याच्यावरती लिंबू आणि मिरची टाकूया. ठीक आहे करायला. बघू शकता आम्ही लिंब सगळं घेऊन आलेलो आहे मस्तपैकी. बघू शकता आमच्या सागर भाईने मस्तपैकी लावली, दाखव जरा. बघू शकता आता अशा मस्त एवढे बी अशा लावायच्या आहे काडक्यांमध्ये आणि त्याच्यावरती अशा ठेवून मस्त भुजून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर त्याची खाण्याची जी चव आहे ती एकदम मस्त आहे आणि वेगळीच आहे. बघू शकता 3 जण आलोय मग मी मस्तपैकी आता त्याला मस्तपैकी भुजून घेऊया आणि त्यानंतर लगेच त्याला खाऊया. बघू शकता आम्ही लिंब सगळं घेऊन आलेलो आहे आणि काडके बी मोठा गज गोळा केलेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि एक तर थंडीचे दिवस चालू आहे, आता जवळपास 5 वाजले संध्याकाळचे, तरी थंडी वाजते उन्हामध्ये. बघू शकता तुम्ही. चला आता गणपती शेट्टींची बिट्टी तयार करते. माझीच राहिली, मी बी तयार करून घेतो लगेच, झालीचे. फक्त आता काडकीला खोसायची आणि लगेच भुजायला टाकून द्यायची ती. तर चला आता हिला कनेक्ट करून देऊ आपण या गंजावरती ठेवून भुजून मस्तपैकी त्याला खाऊया मस्तपैकी. सागर भाई त्यांच्या शुभ असते काडक्यांना जाळ लावताना, बघू शकता. पण त्याला मी सांगितलं होतं बारीक कागदान, तर आता ते चेटत नाही. पण तरी आता सागर भाई चेटवणारच, ऐका माणूस, पण तरी आता चेटवायचा प्रयत्न करतोय तो. आणि चटवलंय यार, चेटलंय त्यांनी विषय घेतलाय, चटवलं जे. बघू शकता तुम्ही धूर जाळ संघच निघालाय, जाळण धूर संघच निघालाय. आता मस्तपैकी बिट्ट्या याच्यावर ठेवूया 5-10 मिनिटं, मस्तपैकी भुजून घेऊया आणि त्यानंतर खाऊया थंडीमध्ये मस्त मस्त गरम मक्का. थांब थोडासा जाळ होऊ दे अजून. दोराव जातील त्या काळ्या होऊन मकर लागतील धोरकट, मग मक्का धुरकट धारकट लागतील त्यानंतर. त्याच्यामुळे अगोदर थोडासा जाळ पेटवून देऊया, त्यानंतर बिट्ट्या त्याच्यावर ठेवूया. गरम करायला पहिले असा जाळ. हा नेपलचे पाईप. तर मित्रांनो आम्ही सोलरचे काम करतो आणि आम्ही नेपल बसवायला असे मोठ्याले जाळ करायचो तेव्हा, तरी बी ते नेपल बसत नव्हते पाईपाला आणि खूप त्रास व्हायचा. पण आता भारी झालंय, कंपनीकडून नेपल फिटिंग होऊन येतं. तर चला आपलं महत्वाचं म्हणजे आता आपलं नेपल झालं, मक्का भजून घेऊया. जाळ बी मोकार लागतोय आता, मोकार भानाटा झाला. आता थोडंसं पाठी मागवावं लागल. बघू शकता मित्रांनो, आम्ही पेटवलंय आणि मोकार जाळण दूर संगत चालू आहे.
बघू शकता मोकर जाळ लागलेला आहे. मोकर चटके वाजताय, थोडस लांबच बसावं लागेल. लय झटके बस राहिले, थोडे लांबच हो राहूया ठेवून, नाही तरी कमी झमेल्याचे काम. तरी आमचे गणपत शेट हटले नाही. बघू शकता त्यांनी 2-2 बिट्ट्या हातात धरून त्यांनी भुजायचं काम चालू ठेवलंय. चला आता आपण बी चालू देऊया. आमची लिंबा थोडीशी मागं करावं लागतील, नाही तर जातील त्यांचा दुरून पाणी निघायच्या अगोदरच. तर चला यांना मस्तपैकी आता भुजून घेऊया. चटके बस राहिले पण तरी बी भुजून घेऊया, त्यानंतर खाऊया मस्तपैकी. मित्रांनो आम्हाला थोड्या जाळाची कमी पडली. बघू शकता आमच्या बिट्ट्या अजून थोड्याशा कच्च्याच राहिल्या. एवढा जाळ चालू होता तरी बी अजून बिट्ट्या चांगल्या पद्धतीने भुजल्या नाही. आता परत एकदा अजून थोड्याशा काडक्या गोळा करूया. बघू शकता एवढ्या भुजेल नाही त्या, तिघांच्या बिट्ट्या येतच आहे. परत आता थोड्याशा काडक्या काढूया आणि त्यानंतर परत त्याला थोडंसं भाजूया. बघू शकता ज्याची बिट्टी भाजण्यासाठी प्रत्येकजण ज्याच्या काडक्या काढीत आहे. जे कष्ट चालू आहे. बघू शकता सागर भाईनी त्यांच्या काडक्या आणल्या, यांच्या वाट्याच्या गणपत शेट त्यांच्या वाट्याच्या काडक्या आणते आणि आता माझ्याच वाट्याच्या राहिला आहे. तर चला मी बी थोड्याशा काडक्या गोळा करतो, नाही तर म्हणजे झेमेला होणार नाही. बघू शकता आता परत काडक्या आणून आणि परत आता कार्यक्रम चालू केलेला आहे आम्ही. परत आता जाळण दूर संघच काढायचा आहे मस्तपैकी. बघू शकता तुम्ही, आणि पेटलेला आहे नुसतं फुकून. आणि आमच्या सगळ्या बिट्ट्या अजून कच्च्याच असताना सागर भाईची बिट्टी एक नंबर. आमच्या सागर भाईची बिट्टी एक नंबर असताना बघू शकता गणपत शेटनी 2-2 हातात धरेल आहे. बघू शकता तुम्ही, 2-2च आवडत त्यांना 2-2च आवडत, एकची सवय नाही त्यांना. बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही बिट्ट्या भुजल्या आहे. सागर भाई बिट्टीवरती लिंबू पिळताना बघू शकता चांगल्या पद्धतीने. आमचे गणपत शेट ते भिडले पण आहे. बघू शकता सागर भाई इकडे, त्यांनी बी मस्त लिंबू टाकलाय आता याच्यावरती. आंबट करून भाजला आंबट होईल. मोकर लिंबू पिळून दिलाय त्यांनी. बघू आता आंबट होती कशी होती काय माहिती, आता कशी लागते बघूया खाऊन. सुट्टी दिवस होता आणि सुट्टी दिवशी आम्ही असेच काही ना काही झेमेले करीत राहतो घरी असल्यावर. बघू शकता तुम्ही भारी लागते, पण जास्त मीठ झाल्यामुळे आंबट लागते थोडीशी. जास्तच आंबट झाली थोडीशी, आता तिला पर्याय नाही तशीच खावं लागली. तर मित्रांनो बघू शकता आमच्या गँगने पूर्ण बिट्ट्या जवळपास 4 बिट्ट्या आल्या होत्या, पूर्ण खाल्लंय, पूर्ण संपवलंय. आणि आता परत घराच्या दिशेकडं जाताना बघू शकता ज्याचा रस्ता धरताना थोडंसं काम निघालंय, त्याच्यामुळं गंगावर जायचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आता आपण डायरेक्ट चाललोय घरी. शकता आमची गँग लाईनी म्हणजे घरी जाताना प्रत्येक जण त्याच्या घरी जाताना थोडंसं काम निघालंय. काहींना पाणी आणायला जायचंय, काहींना दळण आणायला जायचंय, त्याच्यामुळे आता चाललोय घरी. आणि बघूया आता पुढच्या शनिवार रविवारी सुट्टी राहते आम्हाला, त्या दिवशी जास्त पब्लिक राहणार आहे, तर तेव्हा थोडी जास्त मजा येईल. तर तेव्हाच आपण परत एक नवीन ब्लॉग काढूया, तेव्हा फुल झेमेला राहील. म्हणजे जास्त गँग असल्यावरती मजा येते आणि झेमेला पण चांगलं होतं. तर चला आता वेटिंग करूया पुढच्या रविवार शनिवारची. आमच्या भाषेमध्ये मज्जा, टोटल फुल धमाल. तर आता मस्तपैकी तिघच होतं तरी मजा आली. मस्तपैकी काट्या बिट्या गोळा करून भोजून खायला. 3 बिट्ट्या होत्या, तिघांना मस्तपैकी मजा आली. पत्के एवढंच गंगावरती जायचा प्लॅन कॅन्सल झाला, त्यामुळे आता घरी चाललोय. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण बघूया, नदी बी बघूया, मक्का पण बघूया आणि पब्लिक पण जास्त राहील. तर वेटिंग करूया अजून पुढच्या रविवार शनिवारची. तर भेटूया आता पुढच्या न्यू ब्लॉगमध्ये. तेवढं तक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.